महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर हा अपघात की घातपात याबाबत शंका व्यक्त होत असतानाच माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली। विमान अपघात झाला की DGCA कडून SOP नुसार मानवी किंवा तांत्रिक चूक आहे का याची सखोल चौकशी केली जाते। पोस्टमॉर्टम पायलटची आरोग्य तपासणी आणि सर्व तांत्रिक बाबींची तपासणी होते। याचवेळी अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राने निर्भीड वक्तशीर आणि स्पष्ट वक्ते नेतृत्व गमावले असल्याची भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। त्यांच्या जाण्याने प्रत्येकाच्या मनात दुःखाची खोल किनार निर्माण झाली असून राज्याच्या राजकारणात मोठी उणीव तयार झाली आहे। कॅबिनेटमध्ये मतभेद असले तरी निर्णय क्षमता अचूक होती असे सांगत मुनगंटीवार यांनी आठवणींना उजाळा दिला। वित्तमंत्री असताना अजित पवारांनी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देत चंद्रपूरच्या SNDTसाठी 100 कोटींचा निधी तत्काळ मंजूर केला होता। कठोर आणि सौम्य निर्णय योग्य वेळी घेणारा नेता महाराष्ट्राने गमावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। दादाला आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानलं आणि अचानकपणे अशी घटना या महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये एक दुःखाची किनार निर्माण करून गेली आहे। हा सुनील हृदयाचा माणूस नेता आम्हा सर्वांच्या मनात आज नाही राहिला याचं दुःख प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे। एक मोठी उणीव महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे। कुटुंबावर तर आघात झालाच, पण त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते, महायुतीतले कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्याही कार्यकर्त्यांशी त्यांचा जो संवाद होता, जी सहृदयता होती, मैत्रीची भावना जोपासण्याची त्यांची वृत्ती होती, निश्चितपणे एक मोठा आघात महाराष्ट्राला झाला। तुम्ही विरोधी पक्षात असताना, सत्ता पक्षात असताना की सरकारमध्ये असताना अजितदादांसोबत काम केलेलं आहे, त्या आठवणी म्हणजे तुम्हाला आता खूप आठवणी आहे। म्हणजे कॅबिनेटमध्ये कधी कधी एखाद्या मुद्द्यांवर मतमतांतरे असायची आणि तेव्हा अनेकदा त्यांचं आणि माझं मत एक असायचं। तर्काच्या आधारावर आपली मतमांडणी करणं हे मला वाटतं की त्यांचा एक गुण होता आणि तर्काच्या आधारावर आपलं मत मांडायचं। आता माझी आत्ताची ताजीच आठवण की तुम्हालाही माहिती आहे की ते नेहमी म्हणायचे की आता सध्या आपल्यात दायित्व जास्त आहे, आपल्या कामाचा जो व्याप आहे त्यासाठी लागणारा निधी अपुरा आहे। पण मी सहज आमच्या मतदारसंघाच्या SNDT युनिव्हर्सिटीच्या संदर्भात मी सहज त्यांना म्हणतो, दादा शिक्षण महत्वाचं असतं ना, आम्ही मुलींसाठी SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र करतोय। एका सेकंदामध्ये त्यांनी मागच्या जुलैमध्येही 100 कोटी दिले आणि डिसेंबरमध्येही 100 कोटी दिले। म्हणजे त्यांना याची जाणीव होती की टंचाई आहे, आर्थिक अडचण आहे, पण शिक्षण हा महत्वाचा गुण आहे। एक सेकंद सुद्धा लावला नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा।